आपण बघू शकतात की सगळ्या ठिकाणी नाही का ठाणे बदलतंय असे पोस्टर लागले गेलेले होते। खरंच ठाणे बदलतंय का? आपण बघूया, खरंच ठाणे बदलायला लागले। तर ठाण्यामध्ये असा सर्व्हिस रोडवर डांबरीकरण केलं गेलं आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी एवढं अतिशय चांगल्या प्रकारचं डांबरीकरण केलं गेलं आहे। ठाणे बदलतंय हे घोषणा देणारे ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी तुम्ही लक्ष द्या की खरंच ठाणे बदलतंय का? हे डांबर केलंय, मातीवर डांबर केलंय, माती ही माती आहे आणि त्याच्यावर डांबरीकरण केलंय। हे बघा, हे बघा, हे असं ही अशी डांबर निघतंय बघा। जनतेचा पैसा वाया चाललाय बघा। हाताला डांबर लागलेलं दिसतंय का? एकही नाही का तुम्हाला डांबर लागलेलं दिसणार नाही। हे बघा, हे डांबरीकरण केलंय, ही बघा, हे डांबरीकरण। जनतेचा पैसा वाया चाललाय। आपण टॅक्स पे करतो आणि त्यावेळी नाही का टॅक्स पे करून सुद्धा नाही का आपल्याला असे जर रस्ते मिळत असतील तर ह्या अधिकाऱ्यांच्या नाही का ऑफिसमध्ये जाऊन हे डांबरीकरण आहे ना हे फेकलं पाहिजे। हे काय उपयोगाचे अधिकारी नाहीये, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी एकदम अतिशय घाणेरडं काम करतात आहे। आणि हे ठाणे बदलते हे वाक्य नाही का ठाणे खरंच घाण होते। हे मुख्यमंत्र्याला माझं आव्हान आहे, मुख्यमंत्री साहेब अशा अधिकाऱ्यांना तुम्ही नाही का त्वरित निलंबन करा आणि याच्यामुळे तुमचं नाव खराब होतंय। म्हणून बोलतोय, खरंच ठाणे बदलत नाहीये, ठाणे खरं घाण होत आहे। म्हणून नाही का रस्ते डांबरीकरण असे होत नाही। तुम्ही नाही का मातीवर डांबरीकरण करतात, ही पूर्ण माती आहे त्याच्यावर डांबरीकरण केलं गेलेलं आहे। हे रस्ते बघा, इकडचा डांबर बघा, हे तुम्ही बघू शकतात की पायाने निघतंय, ही पायाने पूर्ण डांबर निघतोय। काय हे बघा, हे पायाने निघतोय डांबर, हे बघू शकता तुम्ही। हे आहे का डांबरीकरण? ही आपला जनतेचा पैसा असा वाया चाललेला आहे, यांना काही पडलेलं नाहीये। आपण टॅक्स पे करतो जेणेकरून आपल्याला रस्ते बिस्ते चांगले मिळावं, पण हे घाणेरडं काम नाही का जे ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी करतात ते त्याला अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करा। आणि नाही का अधिकाऱ्यांनी मालक बनायचा प्रयत्न करू नका, जनताच मालक आहे एवढं लक्षात ठेवा।